फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, मग आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला नवीन डिझाईन बनवायची असते, साडीला ब्लाउजला सूट होईल कसे बरेचसे प्रश्न पडतात, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते। तर आजची जी काही डिझाईन आहे ही खरं तर खूप सुंदर आहे। मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ही जी काही डिझाईन आहे याची सहज कटिंग करता येईल आणि एवढंच नाही, म्हणजे कटिंग स्टिचिंगही करता येईल आणि फिनिशिंग शोल्डर उतरणं वगैरे जे काही प्रॉब्लेम्स असतात डिझाईनचा बॅकनेक जर घेतला तर ते सुद्धा नक्कीच येणार आहे। यासाठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे। सो मग चला, मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि खरं तर आपण याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट इथे करून घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, मग हा जो काही ब्लाउज आहे तर या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर अशी मार्किंग केलेली आहे। एवढंच नाही, त्याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा खरं तर आपण इथे 5.5 इंचाचा घेतलेला आहे। 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा ड्रॉ केलेला आहे। त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तर अशा पद्धतीने छातीची घडीची मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण कट करून घेतलेला आहे। सो सगळ्यात आधी जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। सो तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर टोटल मी इथे 10 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची पुन्हा खालच्या साईडला एक मार्किंग करायची आहे। वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी केलेलीच आहे। आणि बघा, मग पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने मार्किंग करावी लागते। त्यानंतर क्रॉसमध्ये 1 इंचाला मार्किंग करायची आहे आणि सिंपल अशा गोल गळ्याची मार्किंग खरं तर आपल्याला इथे करून घ्यायची आहे, कारण की आज आपण गोल गळ्यावर खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत। बऱ्याचदा गोल गळ्यावर डिझाईन कशी बनवावी हेही सुचत नाही। एवढंच नाही तर होतं काय की आता हा जो काही ब्लाउज आहे तर हा कॉटन साडीवरचा आहे, तर कॉटन साडीवर सुद्धा कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही। सो ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकतात। आता आपण हा जो काही गळा आहे तर हा कट करून घेऊयात, कारण आपण हा जो काही गळा आहे तर हा विदाऊट कॅनव्हास पेपरचा बनवणार आहोत, त्यामुळे आपण डायरेक्ट कटिंग करून घेऊयात, ठीक आहे। आता हे कट झाल्यानंतर आपल्याला इथे सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। सो आता आपण पुढची डिझाईन बनवायला इथे स्टार्ट करूयात। तर बघा, मग आता इथे आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी जो काही आपला ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवला आणि कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आणि टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून स्टिचिंग करताना ते हलणार नाही आणि आपली गळारुंदी सुद्धा स्प्रेड होणार नाही, जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहायला नको। आणि सगळ्यात आधी आता साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून गळ्याच्या साईडने आपल्याला सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही, त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही। तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर मी इथे टीप मारून घेतली। त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घेऊयात। या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं। कमरपट्टी किंवा गळापट्टी लावायची गरज पडत नाही। त्यानंतर कमरेच्या साईडला जे काही ब्लाउज पीसचा कपडा एक्स्ट्राचा होता तर तो कट केला आणि गळ्याच्या मधला सुद्धा एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे मेन फॅब्रिकचा तर तो कटिंग करून घ्यायचा। आणि त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ यावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे। आणि आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात। तर बघा, मग सरळ करताना तो अलगद सरळ करायचा आहे, त्याचबरोबर गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला व्यवस्थित तो सेट करून घ्यायचा आहे। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप।
तर बघा मग आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसायला नको, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही. सो फिनिशिंग साठीची ही टीप खूप महत्वाची आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला इथे गळा रेडी झालेला आहे. कंटिन्यू लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊयात आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सो फिनिशिंग साठीच्या ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे मी संपूर्ण डिझाईन स्टिच करताना, तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. ठीक आहे. आता आपण इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घेऊयात. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची. आणि नंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा, तर तो कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट खरं तर इथे आपल्याला रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. सो खरं तर त्यामुळेच गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आणि परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचा. खरं तर इथे मी सेंटर पॉईंटची सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता साडीला मॅचिंग असा कॉन्ट्रास्ट रेड कलरचा कपडा मी इथे घेतलेला आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे चौकोन कट करायचे आहे. तर 1.5 बाय 1.5चा हा चौकोन आहे असं म्हटलं तरी चालेल. जर तुम्हाला छोटेसे थोडेसे मोठे बनवायचे असेल तर तुम्ही 2 बाय 2 किंवा 2.5 बाय 2.5चे पण घेऊ शकतात. पण मी इथे एकदम 1.5 बाय 1.5चेच घेतलेले आहे, कारण इथे मला खूप मोठे नकोय, मीडियम साईजचेच पाहिजे आहे, म्हणजे बऱ्यापैकी छोटेच हवे आहेत. सो बघा मग बरोबर मी खरं तर इथे अंदाजेच कट केलेले आहेत. आता ते जोडताना तर त्याचा बरोबर आपल्याला अंदाज येईलच, मग आपल्याला एक्स्ट्राचं कट करता येईल. ठीक आहे. सो एवढे आपण इथे चौकोन कट करून घेतले. आता त्यापासून आपल्याला इथे छोटे छोटे त्रिकोण रेडी करायचे आहे. मी म्हटल्याप्रमाणे त्रिकोण आपल्याला इथे छोटे बनवायचे आहे. जर ते तुम्हाला साईज मध्ये मोठे हवे असतील तर तुम्ही थोडेसे मोठे चौकोन इथे कट करू शकतात. आणि खरं तर आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला उरलेले सगळे त्रिकोण इथे रेडी करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर खालच्या साईडला तुम्हाला थोडंसं वरखाली कपडा दिसत असेल तर तो सुद्धा आपण नंतर कट करणार आहोत. खरं तर आता आपण हे कंटिन्यू डायरेक्ट बनवत आहोत. जर एक एक बनवत एक एक कट करत गेलो तर त्यामध्ये खूप सारा टाइम जातो. सो त्यामुळे काय करायचं की कंटिन्यू लगेचच ते पटपट सगळे रेडी करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण कट करून ते सेपरेट करून घेऊ शकतो. तर बघा मग खरं तर इथे कट करून सेपरेट पण केलेले आहेत आणि त्यानंतर जे काही थोडंफार किंचितच खालच्या साईडला एक्स्ट्राचं असेल तर ते सुद्धा कट केलेलं आहे, जेणेकरून ते छान असे प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी व्हावे यासाठी. कारण हे जर फिनिशिंग सहित रेडी असेल तरच आपली पुढची डिझाईन सुद्धा फिनिशिंग सहित रेडी होईल. त्यामुळे मग हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही सुद्धा फॉलो करायचा आहे. आणि खरं तर खूप छान छोटे छोटे त्रिकोण फायनली आपल्या इथे रेडी झालेले आहेत. आणि आता आपण हे त्रिकोण ब्लाउजला लावायला सुरुवात करूया. तर ते कसे कुठे लावायचे ते हे पुढे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर बघा मग बरोबर ह्या पद्धतीने ते ठेवत ठेवत आपल्याला कंटिन्यू एकाखाली एक लावायचे आहे आणि त्याचं जे काही टोक आहे तर ते बरोबर गळ्यापर्यंत येते. तर हा पॉइंट लक्षात राहू द्या, म्हणजे बरोबर एकसारखे लागले जातील. पुढे मागे किंवा वरखाली होण्याचे नक्कीच चान्सेस राहणार नाही. आणि गोलाकार शेपला सुद्धा ते त्रिकोण बरोबर गोलाकारच आले पाहिजे, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो त्यामुळे टीप मारताना गोलाकार मारा. किंचितचे कानाकोपरे जर बाहेर निघाले तर ते आपण नंतर कट करून घेऊयात आणि त्रिकोणचं टोक बरोबर गळ्याच्या तिथेच कट टू कट मॅच होईल. तर हा पॉइंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो तो सुद्धा तुम्ही फॉलो करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित एकसारखे लागले जातील. काही मोजण्याची गरज सुद्धा पडणार नाही. फक्त त्रिकोण व्यवस्थित एकसारखे रेडी करून घ्यायचे. ठीक आहे. सो बघा मग बरोबर आपण एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर गळ्याच्या साईडला हे त्रिकोण लावून घेतलेले आहे. त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे किंचितचे कानाकोपरे कट करायचे आहे, कारण गोलाकार शेप आहे त्यामुळे आपल्याला ते गोलाकारच लावायचे होते. सो म्हणून ते किंचितचे वरखाली होऊ शकतात. ठीक आहे. आता हे कट झाल्यानंतर इथे आपण एक लेस लावून घेऊयात. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, बट मी सिंपल गोल्डन कलरची लेस यूज करणार आहे. त्याआधी बॅक साईडला टक्स टाकते. सो सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 इंचच्या टक्सची मार्किंग केली आणि ह्या पद्धतीने तिरका टक्स टाकायचा आहे. स्टार्टिंगला बरोबर डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. एवढंच नाही तर पूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून टक्स लवकर खराब होणार नाही. अर्थातच आपला ब्लाउज सुद्धा लवकर खराब होणार नाही. ठीक आहे. सो बघा मग लेस लावण्याच्या आधीच खरं तर आपण इथे मी म्हटल्याप्रमाणे
टक्स टाकून घेतलेले आहेत आणि मी सिंपल अशी गोल्डन लेस यूज करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता. त्याचबरोबर महत्वाचा पॉइंट म्हणजे मॅचिंग धागा होऊन घ्यायचा आहे. हे मी नेहमीच पुन्हा पुन्हा सांगत असते, कारण बऱ्याचदा आपल्याला खूप कंटाळा येतो धागा चेंज करायचा. खरं तर खालचा नाही करायचा, फक्त वरचा चेंज करून घ्यायचा, तरी सुद्धा मग प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपलं रेडी होईल. कारण की जर का धाग्याचा कलर वरती दिसला तर सगळं लेसचं लुकच बिघडतं. त्यामुळे शक्य असल्यास जो काही आपला कलर असेल लेसचा तर त्याच कलरचा धागा यूज करायचा, म्हणजे फिनिशिंग छान येईल. आणि ह्या पद्धतीने बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण कडेकडेने इथे ही लेस लावून घेत आहोत. आणि त्या लेसमध्ये खरं तर आपले हे त्रिकोण बरोबर साईडने जिकडून फिनिशिंग नव्हती ना ते तिथून व्यवस्थित दाबले जातील, तिथून शिलाई वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही. आणि लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप टाकून घ्यायची. हे मी नेहमी पुन्हा पुन्हा सांगत असते. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती अजिबात वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा आपण ही लेस इथे लावून घेऊयात. तर मी 30 लेस इथे यूज केलेली आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही इथे छानशी डिझायनर तुम्हाला आवडणारी वेगळी कुठलीही पॅटर्नची लेस यूज करू शकता. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने छान प्रॉपर कमरेला आणि गळ्याला आपण लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे बॅक साईडला नॉट लावायचे आहेत. आपण रेडीमेड गोल्डन कलरचे नॉट घेतलेले आहे. एका ब्लाउज साठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतात आणि त्यासाठी आता आपण सिंपल असे फॅब्रिकचे लटकन इथे बनवणार आहोत. सो बघा मग तुम्हाला जर वेगळ्या डिझायनर लटकन बनवायचे असतील तर त्याचे बरेचसे व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेले आहेत. तर ते व्हिडिओ बघून तुम्हाला जी लटकन डिझाईन आवडत असेल तर तसे तुम्ही नक्कीच बनवू शकतात. बट इथे मी सिंपलच बनवून घेणार आहे. तसं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही रेडीमेड सुद्धा इथे यूज करू शकतात. सो बघा अशा पद्धतीने जोडलं, त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि रेड कलरचा छोटासा एक त्रिकोण आपण खरं तर इथे यूज करणार आहोत. तर त्यामध्ये ते बरोबर एक ठेवायचं आहे बघा, त्यामध्ये नॉट टाकायची आणि ते ह्या पद्धतीने फोल्ड करून डबल टिप खरं तर द्यायची आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. कारण की शिलाई निघली की ते लवकर खराब होतं. आणि बघा किती छान सिंपल छोटंसं लटकन आपण इथे खरं तर रेडी करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण लटकन रेडी करून घेऊयात. आणि सिंपल त्रिकोणी जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकतात, किंवा हे जोडताना तुम्हाला मध्ये रेड कलरचं छोटंसं त्रिकोण टाकायचं नसेल तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. खरं तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, पण मी किंचितसं थोडंसं टाकलेलं आहे जेणेकरून ते आपल्या ब्लाऊज डिझाईनला मॅच व्हावं, खरं तर यासाठी. कारण की रेड ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन छान दिसतंय. आणि वरच्या साईडने 2.5 ते 3 इंच खाली ही नॉट लावायची आहे. एक साईडला लावली की 30 नॉट दुसऱ्या साईडला सुद्धा मार्क करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जावे. खरं तर त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि सो फायनली बघा किती छान लेटेस्ट ट्रेंडिंग अशी आपली ही ब्लाउज डिझाईन रेडी झालेली आहे. सो बघा मग फायनली गोल गळ्यावर कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा यूज करून आपण झटपट तयार होणारी खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन इथे रेडी करून घेतलेली आहे. ऍक्च्युली बऱ्याच कस्टमरला सिंपल असं गोल गळ्यावर डिझाईन बनवायची असते आणि अशा वेळेस आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल. तर अशी डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा या डिझाईनची आयडिया द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो नक्की ट्राय करून बघा मी म्हटल्याप्रमाणे. आणि पद्धत तर खूप सोपी आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याही नक्कीच लक्षात आलं असेल की संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल. सो या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल
थँक्यू सो मच. बाय बाय.